गोंदिया में आज किसानों की मांगों को लेकर कांग्रेस पार्टी ने जोरदार आंदोलन किया। गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से धान उत्पादक किसानों को बोनस देने और धान के लंबित चुकारे तत्काल देने की मांग को लेकर थाली और डफली बजाकर धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन का नेतृत्व कांग्रेस विधायक नाना पटोले ने किया। भोला भवन से जय स्तंभ चौक तक कांग्रेस कार्यकर्ताओं ने रैली निकालते हुए राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी की। कांग्रेस नेताओं का कहना है कि धान उत्पादक किसान लंबे समय से अपने हक के पैसों का इंतजार कर रहे हैं, लेकिन सरकार उनकी समस्याओं की ओर ध्यान नहीं दे रही है। नेताओं ने चेतावनी दी कि यदि जल्द ही किसानों को धान का भुगतान नहीं किया गया तो इससे भी उग्र आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन में विधायक नाना पटोले के साथ पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीप बंसोड़ सहित कांग्रेस पार्टी के कई वरिष्ठ नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। केंद्र आणि राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोठं आंदोलन गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर घेण्यात आलेला होता। गेल्या 3 महिन्यापासून धान उत्पादकांचे धान खरेदी केलेत, पण त्यांना अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते। जवळपास गोंदिया भंडारा 2 जिल्हे घेतले तरी 20 लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेले आहेत। शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि राज्य सरकार सांगतं की केंद्र सरकार आम्हाला अजूनपर्यंत लिमिट वाढवून देत नाही, त्यामुळे आम्ही देत नाही। हे जेव्हा लोकांमध्ये येतात तर आम्ही डबल इंजिन आहोत, आता तिसरे इंजिन आम्हाला द्या, ट्रिपल इंजिन करू, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन शेतकरी विरोधी धोरण हे लोक राबवतात। हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। तातडीनं लिमिट वाढवून जे केंद्रावर धान पडलेलं आहे त्याची खरेदी केली गेली पाहिजे। उन्हाळी धानाचे म्हणजे रब्बी धानाचे अजूनपर्यंत पैसे दिले गेले नाहीत, ते तातडीने दिले गेले पाहिजेत आणि ते व्याजासकट दिले पाहिजेत। ओसाळी धानाचेही पैसे 3-3, 4-4 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ते 12% व्याजाने पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। आणि ही जी सगळी खरेदी तातडीनं करून शेतकऱ्यांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत। विद्युत जी आहे आता शेतकऱ्यांना मिनिमम 16 तास तरी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही मागणी आमची आहे।